गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये जर या संसारामध्ये जर तुम्हाला भगवंताची प्रचिती घ्यायची असेल तर तुमच्या डोळ्यांनी ती प्रचिती येईल का बरं? कधीच येणार नाही। ही प्रचिती घ्यायची असेल ना, खरा परब्रह्म आहे तुमच्या डोळ्यांनी दिसेल का बरं? परब्रह्म डोळ्यांनी कधीच दिसत नाही, कारण हे ज्ञान चक्षु आहेत ना, यांनी ते पाहता येतं। पण मनुष्य मात्र चुकतो ना, की प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी पाहायला त्याला आवडते, पण भगवंत आहे ना, या अंतर्यामामध्ये पाहता येतो। पण हे मनुष्य विसरतो ना, म्हणून भक्ती मार्ग तो करत नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे। बघा किती सुंदर वर्णन आहे। हे परब्रह्म आहे ना, ही परब्रह्म डोळ्यांनी दिसतो का बरं? कधीच नाही। हे ज्ञान चक्षुंनी त्याला पाहता येतं, आणि या ज्ञान चक्षुंनी पाहत असताना तेही पाणही लोप पावतं, आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही। हे म्हणा, अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा तू शोध घे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुझ्या डोळ्यांनी जे जे तुला दिसेल ते सर्व नाश पावणार आहे, पण तुझ्या अंतर्मनामध्ये जी भक्ती पावेल ना, तुझ्या अंतर्मनामध्ये जी भक्ती निर्माण होईल तीच टिकणार आहे ना, तिचा फायदा तुला मृत्यूनंतर सुद्धा होणार आहे। पण हा मनुष्य आहे ना, या वेळेला सर्व काही विसरलेला आहे। त्याच्या डोळ्यांनी भगवंताला त्याला पाहता येत नाही, उलट तो भगवंताला दोष देत राहतो ना, की कुठे भगवंत असतो का बरं? कोणी भगवंत पाहिला आहे का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरानी चयो पाविजे सानुरागे। बघा, या मनाच्या श्लोकांचा अर्थ एवढा सुंदर आहे ना, की मन भारावून जातं। हे हा जो परमसत्य आहे ना, या परमसत्याचा शोध आहे ना, तो मनुष्याने चिकाटीने घेतला पाहिजे, तरच तो लागू शकतो ना। नाहीतर मनाला वारंवार समजावलं तर त्याला समजतं का? पण हे सर्व संतांच्या संगतीनं घडू शकतं, दृढ निश्चयामुळे घडू शकतं, प्रेमामुळे ते प्राप्त होऊ शकतं। पण आपल्या वैखरीमध्ये कधी प्रेम असतं का बरं? कोणताही दिवस असो रात्र असो, आपल्या वैखरीतून नुसते अपशब्द जात असतात। मग आपल्या जीवनामध्ये भगवंताची आपल्याला प्रचिती कधी येईल का? आपल्याला भगवंताचा ध्यास आहे ना, तो नामस्मरणाने लागायला हवा। आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये नामस्मरण व्हायला हवं। पण मनुष्याचं जीवन एवढं नॉर्मल बनलेलं आहे ना, की त्याला जेवायला सुद्धा वेळ नाही। पण जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तुला सर्व तुझी कामं राहणार आहेत। आता तू म्हणतोस ना
की माझ्याकडे थोडासुद्धा वेळ नाही, पण जेव्हा मृत्यू येईल ना तेव्हा तुझी सर्व कामं सोडून तुला जावं लागणार आहे. पण हे मनुष्याला समजतं का? कधीतरी या गोष्टीचा आपण आहे ना विचार करायला हवा. म्हणून या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या हातून जेवढे पुण्य कमवता येतील ना तेवढे आपण कमावले पाहिजे. पण मनुष्य मात्र पुण्याच्या पाठीमागे कधीच जात नाही. तो नुसता त्याचा स्वार्थ साधत असतो. जिथे स्वार्थ असेल ना तिथेच तो थोडा थांबतो, नाहीतर चार घटका त्याच्या प्रेमाचं बोलण्यासुद्धा त्याला वेळ नसतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर काळ आला तुझी सर्व कामे इथे राहणार आहेत. म्हणजे जे तू पुण्य करशील ना ते तुला दिसणार नाही, त्याचा परिणाम तुला आता जाणवणार नाही. पण एक वेळ तुझ्या जीवनामध्ये अशी येईल ना तिथे पुण्यच तुला साथ देणार आहे. बघा, एका सुंदर आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. हे पुण्य दिसत नसतात पण वेळेवर कशी कामी येतात ना ते आपण पाहूया. एका गावामध्ये एका आजी आणि तिला 3 नाती होत्या. ती नातींसोबत राहत होती आणि काही वर्षापूर्वी त्या गावामध्ये पूर आला आणि त्या पुरामध्ये त्या आजीचं घर वाहून गेलं. तिचा मुलगा आणि सून ते दोघेही वाहून गेले होते. आता त्या बिचाऱ्या 3 नातींची जबाबदारी होती ना त्या आजीवरती, म्हणजे म्हातारपणामध्ये त्या आजीवरती आलेली होती. पण आजी न डगमगता खूप काबाड कष्ट करायची आणि आपल्या नातींचा सांभाळ ती करायची. आता बघा, घर वाहून गेल्यामुळं आजीकडे निवाऱ्यासाठी देखील काहीच नव्हतं. सर्व संसार देखील वाहून गेलेला होता ना, तरी आजीनं मात्र हिंमत हारली नाही. ती आपल्या नातींना घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला राहत होती आणि कष्ट करत होती. पण नातींना मात्र शाळेमध्ये पाठवत होती. नाती देखील आजीला कामामध्ये मदत करत असत. त्यांचे दिवस होते ना खूप कष्टामध्ये चाललेले होते ना, कारण घरामध्ये कमावणारी एकटी आजीच होती ना. आपल्या हातामध्ये काही नसताना देखील आजी जेव्हा देखील एखादं सत्कर्म करण्याची वेळ यायची ना तेव्हा ते करण्यासाठी कधीही मागे सरकत नसत. त्या मंदिरामध्ये कधी कधी लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या वाटसरू आहेत ना ते रात्रीसाठी मुक्कामी राहत असत. सकाळी ते आपल्या वाट्याने जात असत. एखादा वाटसरू जर का त्या रात्री तिथे आला आणि तो भुकेलेला असेल ना तर आजी आपल्या वाट्याची भाकरी आहे ना त्याला खाण्यासाठी देत असे आणि स्वतः मात्र उपाशी झोपत असे. आजीच्या अशा वागण्याचा तिच्या मोठ्या नातीला खूप राग यायचा. तिला वाटायचं इथे आपल्याला एक वेळचं धड पोटभर जेवण मिळत नाही, पण आपली आजी बघा मात्र तिच्या वाट्याचं अन्न सुद्धा त्या वाटसरूंना देऊन टाकते. त्याच्याशी काही ओळख नाही, पाळख नाही. बघा, आपल्या घरात सुद्धा आहेत ना, आपण कधी कोणाला काही द्यायला गेलो ना की आपली मुलं सुद्धा आपल्याला अशी बोलतात. पण हे चांगलं असतं का बरं? नाही ना. म्हणून त्यांना आपण पुण्याच्या गोष्टी शिकवायला हव्या. भक्ती मार्ग नक्की काय आहे ना, समर्थ मार्गाचे विचार त्यांना रुजवायला हवे. बघा, त्याप्रमाणे त्या नाती होत्या. या गोष्टीचा तिला खूप राग नव्हता, पण तिला आपल्या आजी भुकेली झोपते ना या गोष्टीचं खूप वाईट वाटत असे. म्हणून ती आजीला बोलत असे तेव्हा आजी तिची समजूत काढत असे. आपण एका हाताने जर दिलं ना तर आपल्याला कधीतरी 2 हाताने मिळतं. या चांगुलपणावर आहे ना आजीचा भरपूर विश्वास असायचा. बघा, आपली सुद्धा आजी होती, आपले आजोबा होते. कधी कधी बघा आपण सुद्धा ते पाहिलं असेल की कधी कधी एवढं प्रेम निर्माण व्हायचं ना, शेजारी पाजारी येऊन आपल्या घरी जेवून जायचे. पण आजच्या या काळामध्ये, कलियुगामध्ये असं कधी घडताना दिसतं का बरं? 4 माणसं गप्पा करताना तरी दिसतात का बरं? कधीच नाही. म्हणून या चांगुलपणावर आहे ना आजीचा विश्वास होता. आणि मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करत असे. त्यावर आजी, बघा ही आजी आहे ना, तिला सांगायची की आपण काही खातो ना, उपाशी राहतो, हे शेजारच्याला कळता कामा नये.
कधी काळी आजी आहे ना तिला भाकरी करायला सांगत असे, तेव्हा ती जोर जोरामध्ये भाकरी थापायची, ती आवाज करायची. तेव्हा आजी तिला सांगायची, किती भाकऱ्या झाल्या, हे तव्यालाही कळता कामा नये. एके दिवशी आजींनी तिला भाकरी करण्यास सांगितलं आणि देवळात कोणी वाटसरू आला होता ना, त्याला आजी पाणी देण्यास गेली. तेव्हा त्या मोठ्या नातीच्या लक्षात आलं की आजी आपल्या वाटणीची भाकरी त्या वाटसरूला आता देणार. त्याच्याकडे फक्त 4 भाकरी शिल्लक होत्या. त्या रागामध्ये तिनं भाकरी जोरजोरामध्ये थापायला सुरुवात केली. घरात भाजीसाठी काहीही उपलब्ध नव्हतं, म्हणून भाकरीसोबत मिरचीचा ठेचा बनवला होता. 4 भाकरी चौघींनी वाटून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि तिघी जणी भाकरी खायला बसल्या. आजीनं आपले ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत, बघा तो नको नको म्हणत असताना सुद्धा आजीने त्याला भाकरी खायला दिली. वाटसरूच्या लक्षात आलं की 4च भाकरी बनण्याचा आवाज आला होता, म्हणजे आजीनं आपल्या वाट्याची भाकरी आहे ना ती मला खायला दिलेली आहे. तिच्या या गरिबीती पाहुण्यांचा आदर सत्कार करणं, त्यांना जेवण खाऊ घालणं, हा चांगुलपणा आहे ना त्या आजीमध्ये पाहायला त्या माणसाला मिळाला. सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या त्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं की या गावातील माझं घर आणि जेवढं शेत आहे ना ते मी तुम्हाला देत आहे. तिने नातींना खूप शिकवा, मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं, आपण एका हाताने दिलं ना की परत 2 हाताने मिळतं. म्हणून तर म्हणतात ना की आपण जर दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभा असतोच ना. म्हणूनच जेव्हा आपण एका हाताने देतो ना तेव्हा आपण दुसऱ्या हातानं आपलं पुण्य प्रवेश करत असतं. म्हणजे पुण्य कधी दिसत नाही, पण वेळ आल्यावरती आहे ना आपलं काम करण्यास सुरुवात करतो. म्हणून पुण्याची पेरणी करा, समर्थांनी सांगितलंच आहे ना. मनुष्यानं कोणतंही काम करू द्या, फळाची अपेक्षा कधीच करू नका, कारण फळ नक्की येतो. पण पुण्य हे दिव्यासारखे आहे, ते स्वतः जळतं पण दुसऱ्याला सुद्धा प्रकाश देतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे किती पैसा आहे, यामुळं तुमची गरज पूर्ण होऊ शकते. पण आपल्यामुळं कुणाचा जीव वाचत असेल, कुणावर उपकार करत असू, आपल्यामुळं कुणीतरी वाचत असेल तर हेच पुण्य आहेत ना. बाकी या जीवनामध्ये काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो मनुष्य विचारपूर्वक बोलतो ना, विचारपूर्वक वागतो, त्याच्या सहवासानं आहे ना गरीब सुद्धा श्रीमंत होतो. कारण काही मनुष्यांचं बोलणं असतं ना एवढं सुंदर असतं की कधी कधी असं वाटतं ना, तो आपल्याकडे 5 मिनिट बसला ना की असं वाटतं अजून अर्धा तास बसला असता ना तरी सुद्धा बरं झालं असतं. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विचारोणी बोले विविंचूणी चाले, तयाचेणी संतप्त तेही निवाले. बरे शोधिल्या विन बोलो नको, जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो. म्हणजे जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो ना आणि विचारपूर्वक वागतो, त्या मनुष्याच्या सहवासाने, त्या मनुष्याच्या संगतीनं त्रितापानं त्रस्त झालेले लोकही आहेत ना ते संतुष्ट होऊन जातात. म्हणूनच सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये. आणि आपलं वागणं आहे ना ते नेहमी शुद्ध आणि शिस्तीचं असावं. पण आपल्या जीवनामध्ये तसं आपलं वागणं आहे का बरं? कधीतरी मनुष्याने आहे ना, जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तेव्हा स्वतःकडे जी राहिलेली बोटं असतात ते आपले दोष आहेत हे जेव्हा मनुष्याला कळेल ना तेव्हा भरपूर गोष्टी
मनुष्य शिकेल सुद्धा आणि भरपूर गोष्टींमधून मनुष्य जाईल सुद्धा, पण मनुष्याला हे कधी कळतं बरं? जेव्हा त्याला मृत्यूची वेळ येते तेव्हा त्याला सर्व आठवायला लागतं की मी आयुष्यामध्ये फक्त पैसाच कमवला, माणसं मी कमावली नाहीत. आणि आज जर मी माणसं कमावली असती ना, माणसामध्ये देव पाहिला असता, तर आज मला हे यमलोक न्यायला आले नसते, तर माझा भगवंत न्यायला आला असता. पण मनुष्य असं करतो का बरं? कधीच करत नाही. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र एक बाणी आणि एक वचनी होते ना, त्याप्रमाणे आपण आहोत का बरं? कधीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, भजाया जणी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उधरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. प्रभू राम आहे ना, तो एक बाणी आणि एक वचनी आहे. म्हणून भक्ती करण्यास त्याच्यासारखा या ब्रह्मांडामध्ये देव नाही. कारण का बरं? कारण भगवान भोळेनाथ सुद्धा रामाची भक्ती करत होते. त्याचं चरित्र आहे ना, अवलोकन केलं ना, तर सर्वांचा उद्धार होईल. अशा त्या जानकी नायकाचा, त्या रामाचा विचार आहे ना, तो प्रत्येक मनुष्याने बाळगायला हवा. पण मनुष्य तो बाळगतो का बरं? सदा संगतीमध्ये राहायला हवं, पण मनुष्याची सुरुवातच चुकीची होते, संगतच चुकीची होते. मग त्याच्या जीवनामध्ये रामनाम निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे या संगतीबद्दल आहे ना. मनाच्या श्लोकांमध्ये एवढं सुंदर वर्णन आलेलं आहे ना. धरी रे मना संगती सज्जनाची, जने वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. बघा, हे म्हणा, ही संतांची संगत तू धर. अशा संगतीमुळे आहे ना, दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पलटते. म्हणजे आपण म्हणतो ना, सर्व काही लिखित गोष्टी आहेत, पण जशी संगती असेल ना, तशी माणसाची ही मती पाळट असते. म्हणूनच सस्त संगतीमुळं सद्भाव सद्बुद्धी सन्मार्ग लाभतो आणि महाभयंकर आणि महाक्रूर अशा मृत्यूचं भय उरत नाही. पण मनुष्य मात्र आपल्या धुंदीमध्ये वागत असतो, आपल्या धुंदीमध्ये मांसाहार करतो, आपल्या धुंदीमध्ये व्यभिचार करतो, आपल्या धुंदीमध्ये वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करतो. मग मनुष्याच्या जीवनामध्ये निरंतर सुख राहील का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी तुमची वृत्ती खराब असेल, तुम्ही या अगोदर जे काही तुम्ही वागला असाल, तरी सुद्धा तुम्हाला समर्थ सद्गुरू भगवंत आहेत ना, ते तुम्हाला माफ करू शकतात. फक्त आपण संकल्प करायला हवा. ज्या दिवशी आपण संकल्प करू ना, त्या दिवशी सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. तुमच्या जीवनामध्ये असलेले आजारपण असू द्या, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या काही गोष्टी असू द्या, तुमच्या मुलांची स्वप्न असू द्या, वेगवेगळ्या गोष्टींची स्वप्न आहेत ना, प्रत्येक मनुष्याने ठरवलेली असतात. आता तुम्ही म्हणाल, या गोष्टीनं जर माझे कर्म चांगले झाले तर कर्मानं या गोष्टी चांगल्या होतील का? तर 100% होणार आहे. कारण ज्या पद्धतीने भगवंताची भक्ती आहे ना, आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असते. आणि जर आपण कर्मसुद्धा चांगली केली तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, हे मनसुद्धा समृद्धीकडे आपल्याला नेत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्हाला हवं ते मिळणार आहे. म्हणून कसलाही टेन्शन करू नका, चिंता करू नका. भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते निरंतर चालू ठेवा. तेच तुम्हाला एक दिवस आहे ना सर्व गोष्टी देणार आहे. म्हणून
अनाथादिना कारणे जन्मताहे कळंकी पुढे देव होणार आहे जयावर्णितासीनली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। म्हणजे काय बरं? म्हणजे अनाथ आणि दीन दुबळ्यांच्यासाठी भगवंत हा जन्म घेतच असतो ना। तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर भरपूर अन्याय होत आहे, भरपूर क्रूरपणे केलं जात आहे, पण घाबरून जाऊ नका। तुम्ही जर नामस्मरणामध्ये असाल ना, भगवंतावर तुमची अपार श्रद्धा असेल, अपार विश्वास असेल ना, तर तुम्हाला भगवंत कधीच एकटं सोडणार नाही। आजोपर्यंत झालेला त्रास आहे ना, तो सर्व भगवंत त्याचा हिशोब ठेवलेला आहे। तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सोन्याचे दिवस येणार आहेत, कारण भगवंत आहे ना, अशा भक्तांसाठी पुनर्जन्म घेत असतो। आणि यापुढे सुद्धा आहे ना, कळकी रूपानं तो अवतार घेणार आहे, ज्याचं वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात। तो देव आहे ना, भक्तांचा कैवारी आहे, तो त्याची कधीही उपेक्षा करीत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही म्हणाल की मी एवढे वर्ष झालो या भक्ती मार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये आहे, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जैसे तेच चालू आहे, काही दुःख माझ्या जीवनामधून जात नाही। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुझ्या पूर्वजन्मामध्ये भरपूर तू पाप केलेले होते आणि ते पाप आता स्लो मिटत आहेत। अस्ती त्या पापांचं रूपांतर आहे ना, ते पुण्यामध्ये होत आहे। तुझा मृत्यू कधीच झाला असता, पण समर्थ कृपेमुळे आहे ना, सद्गुरूंचे चरण तुला मिळाले आणि म्हणून आतापर्यंत ते जीवन जगत आहेस ना, ते जीवन सुद्धा तुला जगता आलं नसतं। सद्गुरूंची कृपा आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये जरी दुःख आलं ना, तरी भगवंताची कृपा समजावी, आणि सुख आलो तरी भगवंताची कृपा समजावी, आणि आपलं नित्य नेमानं नामस्मरण करावं। हीच जगण्याची रीत आहे, आणि ही रीत आपण परमेश्वरावर सर्व सोपून केलं ना, तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो। आणि हा आनंद आहे ना, दुसरा तिसरा कुठेच नाही, आपल्या मनाचा आनंद आहे। मनामध्ये हा आनंद निर्माण करा, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होऊन जाईल। जय जय रघुवीर समर्थ।